शेळके मॅडम यांचे मी सुमनांनी स्वागत करते आणि आपल्याला जे मार्गदर्शन देण्यासाठी त्या एवढ्या लांबून इथपर्यंत आले आहे त्यासाठी त्यांना मंचावर आमंत्रित करते. या देशामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे या देशाचे नेते आहेत किंवा सबंध बहुजन समाजाचे नेते आहेत. ही भावना अजूनही समाजाच्या प्रत्येक गटापर्यंत प्रत्येक समूहापर्यंत आम्ही पोहोचू शकलो नाही आणि अजूनही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे केवळ दलितांचे नेते आहेत. हीच भावना आज बहुजन समाजामध्ये अजूनही वास करते आहे. ही फार चिंतेची आणि फार खेदाची गोष्ट आहे. आणि म्हणून कदाचित महाकवी वामनदादा कर्डक म्हणतात की भीमा तुझ्या भारतात जात आहे, तीच तुझ्या चळवळीचा घात आहे. मित्रा घरी मित्र जात आहे, तरी जात आतल्या मनात आहे. वामनाला वरवरची साथ आहे, बाकी सारा घातपात आहे. केवळ या पद्धतीने जाती केवळ वरवरचं निर्मूलन होत आहे. जाती आम्ही मानत नाही, जाती आम्ही कुठेही त्या ठिकाणी जातींना मानत नाही, जातीभेद करत नाही. हे केवळ वरवरचं सांगितलं जात आहे, परंतु मनामध्ये असलेली जात मात्र काढून टाकण्यामध्ये आपण अपयशी ठरलोय हे दुर्दैवानं या ठिकाणी म्हणावं लागतं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या एका मोठ्या विचाराने या देशाला भारतीय संविधान दिलं, त्यामागे उद्देश होता की या देशामध्ये वर्णाच्या आधारावर, धर्माच्या आधारावर, जन्माच्या आधारावर, लिंगाच्या आधारावर जो काही भेदाभेद केला जात होता, या देशामध्ये मनुस्मृती नावाची राज्यघटना जी अस्तित्वात होती, ज्या राज्यघटनेने चातुर्वर्ण्यावर आधारलेली ही राज्यघटना, ज्या राज्यघटनेने हे सांगितलं की शिक्षणाचा अधिकार, सत्तेचा अधिकार, शस्त्र हातामध्ये धरण्याचा अधिकार हा केवळ उच्चवर्णीयाला आहे, त्या ठिकाणी शूद्र, अतिशूद्र आणि इतर मागासवर्गीयांना यापैकी कुठलाही अधिकार नाही, हे या मनुस्मृतीने सांगितलं. आणि मनुस्मृती नावाची ही राज्यघटना, या मनुस्मृती नावाच्या राज्यघटनेने स्त्रियांना तर शूद्राच्याही पलीकडे वागणूक दिली, त्यांचे हक्क आणि अधिकार काढून घेतले. ही मनुस्मृती नावाची राज्यघटना यातला दुसऱ्या अध्यायामधला 147वा श्लोक सांगतो की पिता रक्षती कौमारे, भर्ता रक्षती यौवने, रक्षन्ति स्थविरे पुत्रा, न स्त्री स्वातंत्र्यम अहर्ती. याचा अर्थ स्त्रीचं रक्षण तिच्या बाल्यावस्थेमध्ये तिचा पिता करतो, स्त्रीचं रक्षण तिच्या तरुणपणी तिचा पती करतो आणि स्त्रीचं रक्षण तिच्या म्हातारपणामध्ये तिचा मुलगा करत असतो, पुत्र करत असतो. म्हणून स्त्रीने स्वतंत्रता स्वीकारण्याची काहीही गरज नाही, तिने असं कुणाच्या अधीन असलं पाहिजे. संत तुलसीदास रचित रामचरितमानसमध्ये म्हटलंय की ढोल गवार शूद्र पशुनारी, ये सब ताडन के अधिकारी. म्हणजे स्त्रिया, ढोल असेल, गवार माणूस, अडाणी माणूस असेल आणि शूद्र असतील, यांना बडवलं पाहिजे, यांना मारलं पाहिजे, हा इथला धर्म सांगतो. या देशातली धर्मव्यवस्था स्त्रियांना, शूद्रांना आणि इथल्या सर्वसामान्य माणसाला माणुसकीने वागवत नाही. जनावरापेक्षाही खालच्या दर्जाचं जीणं इथल्या माणसाच्या वाट्याला येतं. आणि हे लक्षात आल्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 25 डिसेंबर 1927ला त्या ठिकाणी मनुस्मृती नावाच्या राज्यघटनेचं दहन केलं. ही मनुस्मृती जाळत असताना त्यावेळी जवळपास 500च्या वर महिला या सगळ्या आंदोलनामध्ये सहभागी झाल्या, जेलमध्ये गेल्या. या महिला आंदोलनामध्ये का सहभागी झाल्या? कारण तो लढा जो बाबासाहेब आंबेडकर लढत होते, हा लढा महिलांच्या मुक्तीचा लढा होता, हा लढा मानवमुक्तीचा लढा होता. आणि या लढ्याचं सुद्धा वर्णन करत असताना महाकवी वामनदादा कर्डक म्हणतात की रूढी रांगड्या मोडल्या भीमाने, माणुसकीला हीन लेखणारे, ग्रंथ जाडे फाडले भीमाने, हेरली भीमाने राष्ट्राची तिजोरीत वाटे पाडले भीमाने. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाच्या तिजोरीमध्ये वाटे पाडले, सत्तेमध्ये प्रतिनिधित्व दिलं. त्या ठिकाणी सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासलेल्या सर्व बहुजन समाजाला भारतीय राज्यघटनेच्या माध्यमातून मग 340, 341 आणि 342 या कलमांच्या आधारे भारतीय राज्यघटनेच्या माध्यमातून या देशाच्या सत्तेमध्ये वाटा मिळवून देण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं. 340 कलमांच्या अन्वये मागासवर्गीय, इतर मागासवर्गीयांच्या जनगणनेसाठी इतर मागासवर्गीय कोण आहेत हे निश्चित व्हावं, यासाठी आयोग नेमण्याची शिफारस 340व्या कलमाच्या अन्वये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केली. 341 कलमान्वये SC म्हणजे शेड्यूल कास्ट यांचा त्या ठिकाणी यांना आरक्षण बहाल केलं.
एस टींना आरक्षण, शेड्यूल ट्राईब्सना आरक्षण, अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींना आरक्षण त्या ठिकाणी 341 आणि 342 या कलमान्वये बहाल करण्याचं काम भारतीय राज्यघटनेच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे काही केवळ एका जातीपुरते मर्यादित नाही, केवळ दलित समाजाचे नेते नाहीत, तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे संबंध भारताचे नेते आहेत, संबंध देशाचे नेते आहेत. हे आपण मान्य केलं पाहिजे. आणि हे आपण जर मान्य करत नसू तर त्यासाठी दाखलेसुद्धा या ठिकाणी माझ्या आधी बोललेली जी काही मान्यवर आहेत त्यांनीसुद्धा या ठिकाणी मांडलं आहे की छत्रपती त्या ठिकाणी सयाजीराव गायकवाड असतील, छत्रपती शाहू महाराज असतील, राजर्षी शाहू महाराज यांनीसुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्यांच्या संबंध आयुष्याच्या त्या कार्यकाळामध्ये कुठे ना कुठे मदत केलेली आहे. मग सयाजीराव गायकवाडांचं जर आपण उदाहरण घेतलं तर सयाजीराव गायकवाड यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यावेळी अमेरिकेला शिक्षणासाठी जाणार होते त्यावेळी अमेरिकेतील त्यांच्या शिक्षणासाठी मदत करण्याचं काम सयाजीराव गायकवाडांनी केलं. बडोदा संस्थानचे महाराज सयाजीराव गायकवाडांनी केवळ हेच करून ते थांबले नाही, तर ज्यावेळी त्यांचं शिक्षण पूर्ण झालं त्यावेळीसुद्धा त्यांचा समारंभामध्ये अतिशय चांगल्या प्रकारे सत्कार केला. आणि गोलमेज परिषदेमध्ये अतिशय चांगलं भाषण ज्यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलं त्यावेळी त्यांच्या सन्मानार्थ त्या ठिकाणी स्नेहभोजन लंडन या ठिकाणी सयाजीराव गायकवाडांनी ठेवलं. हे सांगत असताना मला प्रामुख्याने ही गोष्ट या ठिकाणी नमूद करायची आहे की आदरणीय भंतेजींनी सुद्धा ही बाब व्यक्त केली की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे सगळ्या देशाचे बाबा झाले पाहिजेत, संबंध देशाचे ते बाबा झाले पाहिजेत. ही बाब राजर्षी शाहू महाराजांच्या सुद्धा लक्षात आली होती. आणि ही बाब नमूद करत असताना राजर्षी शाहू महाराज, छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना इंग्लंड येथील त्यांच्या शिक्षणासाठी मदत केली. आणि इंग्लंडवरून ज्यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे बॅरिस्टर होऊन आले त्यावेळी स्वतः मुंबई येथील त्यांच्या घरी जाऊन त्यांचा सत्कार करण्याचं काम, सन्मान करण्याचं काम त्यावेळी राजर्षी शाहू महाराजांनी केलं. आणि माणगावला 1920 साली जी परिषद झाली त्या माणगाव येथील परिषदेमध्ये बोलत असताना राजर्षी शाहू महाराज म्हणतात की डॉक्टर आंबेडकर हे आज आपले नेते आहेत पण उद्या ते संबंध भारताचे नेते झाल्याशिवाय राहणार नाही. हा विश्वास छत्रपती राजर्षी शाहू महाराजांना त्यावेळी होता. आणि 1920 साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्याबद्दल छत्रपती राजर्षी शाहू महाराजांनी हे उद्गार काढले. दुर्दैवाने आमची प्रचार यंत्रणा कमकुवत पडली म्हणा की आम्ही हा विचार इतर सर्व बहुजन समाजापर्यंत पोहोचवण्यासाठी कमी पडलो म्हणा, परंतु अजूनही आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची ही प्रतिमा बनवू शकलो नाही. हे दुर्दैवानं आज म्हणावंसं वाटतं. परंतु ज्या इतरही काही सामाजिक चळवळी आहेत, मग ओबीसींची चळवळ असेल, इतर समाजाची चळवळ असेल, या सर्व सामाजिक परिवर्तनवादी चळवळींचं काम या निमित्ताने प्रामुख्याने वाढलेलं आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्यावेळी संबंध समाजासाठी काम केलं, सर्व बहुजन समाजासाठी काम केलं, त्यावेळी जर त्यांची प्रतिमा एका समाजापुरती निर्माण होत असेल, केवळ दलित समाजापुरती निर्माण होत असेल, तर प्रामुख्याने जबाबदारी ओबीसी समाज असेल, इतर मागासवर्गीय समाज असेल, त्याचबरोबर इतर सर्व जे काही समाज असतील, सामाजिक संघटना असतील, परिवर्तनवादी चळवळी असतील, त्यांच्यावरील जबाबदारी ही प्रामुख्याने वाढलेली आहे की आम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारतातल्या कोपऱ्यापर्यंत, सर्व समाजापर्यंत, सर्व बहुजन समाजापर्यंत न्यावे लागतील की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे केवळ दलित समाजाचे नेते नव्हते, तर ते संबंध भारताचे नेते आहेत. आणि त्यातही प्रामुख्याने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं योगदान हे महिलांसाठीचं योगदान फार मोठं होतं. ज्या धर्माने, ज्या व्यवस्थेने, ज्या धर्मव्यवस्थेने महिलांचं माणूसपण नाकारलं, महिलांचं स्वतंत्र अस्तित्व नाकारलं, ती धर्माची व्यवस्था मोडून काढत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 14 ऑक्टोबर 1956ला याच नागपूर नगरीमधील दीक्षाभूमीवर लाखो बांधवांना, लाखो अनुयायांना, लाखो महिलांना बौद्ध धम्माची दीक्षा दिली. आणि बौद्ध धम्माच्या माध्यमातून या सर्व महिलांना त्या ठिकाणी स्वातंत्र्याचा मोकळा श्वास घेण्याची संधी दिली. म्हणून फार मोठे उपकार या देशातील महिलांवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा केलेले आहेत. हेही या ठिकाणी मला प्रामुख्यानं नमूद केलं पाहिजे. हे उपकार आम्ही कदापि विसरू शकणार नाही, एवढे मोठे उपकार आहेत. हे सांगत असताना मला एक गोष्ट प्रामुख्याने सांगायची आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बद्दल ज्या प्रकारे राजर्षी शाहू महाराजांनी आपले उद्गार व्यक्त केले की आपण त्या ठिकाणी संबंध भारताचे नेते झाला पाहिजेत, त्याच पद्धतीने
छत्रपती राजर्षी शाहू महाराजांच्या बद्दल सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मनामध्ये नितांत आदर होता, नितांत श्रद्धा होती आणि त्यांच्याबद्दलची ही आपली श्रद्धा, त्यांच्याबद्दलचे आपले हे विचार उद्घृत करत असताना आपल्या एका पत्राच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राजर्षी शाहू महाराजांना म्हणतात की माय डिअर महाराज साहेब, वी नीड यू एव्हर सो मच, for you are the pillar of that great movement towards social democracy which is making its headway in India. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी राजर्षी शाहू महाराजांना सोशल डेमोक्रेसीचा एक आधारस्तंभ म्हटलं आहे, सामाजिक लोकशाहीचा आधारस्तंभ म्हटलं आहे आणि ही एक नाळ होती. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती राजर्षी शाहू महाराज सयाजीराव गायकवाड असतील, राष्ट्रपिता ज्योतिबा फुले असतील आणि त्याचबरोबर छत्रपती शिवराय असतील. ही महामानवांची साखळी आहे. ही साखळी यासाठी एक आहे, याला साखळी यासाठी म्हणतो की या महामानवांनी जे विचार सांगितले, मग छत्रपती शिवाजी महाराजांनी जी काही स्वराज्याची संकल्पना मांडली, स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय या तत्वांवर आधारलेलं स्वराज्य, रयतेचं राज्य, तीच संकल्पना राष्ट्रपिता ज्योतिबा फुल्यांनी आपल्या कल्पनेतून मांडली. मग 1882 साली हंटर कमिशन समोर निवेदन सादर करत असताना सत्तेमध्ये प्रतिनिधित्व असलं पाहिजे, शासनामध्ये, इंग्रजांच्या राज्यामध्ये सत्तेमध्ये सहभाग असला पाहिजे, ही संकल्पना राष्ट्रपिता ज्योतिबा फुल्यांनी मांडली. आणि ज्यावेळी राजर्षी शाहू महाराजांना आपल्या संस्थानामध्ये या सगळ्या गोष्टीची अंमलबजावणी करायची होती, त्यावेळी 1902 साली त्यांनी आपल्या संस्थानामध्ये शूद्रांना, ब्राह्मण, पारशी, प्रभू, शेणवी या सगळ्या जातींना वगळून इतर सर्व बहुजन समाजाला न मागता 50% आरक्षण आपल्या राज्यामध्ये, आपल्या संस्थानामध्ये जाहीर केलं. जे राजर्षी शाहू महाराजांनी अंमलबजावणी केली, जी त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितलं, जे त्या ठिकाणी राष्ट्रपिता ज्योतिबा फुलेंनी सांगितलं आणि शाहू महाराजांनी ते अंगीकारलं, तोच विचार, तीच तत्व, तीच मूल्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय राज्यघटनेच्या माध्यमातून, त्यामध्ये कायद्याच्या माध्यमातून परावर्तित केली, त्याला कायद्याचं स्वरूप दिलं आणि आम्हाला आमचे मानवीय मौलिक अधिकार देण्याचं काम केलं. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं या सबंध देशाच्या जडणघडणीमध्ये, सबंध बहुजन समाजाच्या जडणघडणीमध्ये असलेलं योगदान, ओबीसींसाठी असलेलं योगदान फार मोठं आहे. हे सांगत असताना मी प्रामुख्याने ही सुद्धा बाब या ठिकाणी सांगू इच्छिते की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महिलांसाठीची मनुस्मृती जाळली आणि ज्यावेळी भारतीय राज्यघटनेच्या माध्यमातून त्यांना महिलांना हक्क आणि अधिकार बहाल करण्याची त्यांना संधी मिळाली, त्यावेळी महिलांसाठीचे हे हक्क आणि अधिकार बहाल करत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महिलांसाठी फार मोठी तरतूद, महिलांवर फार मोठे उपकार, या भारतीय संविधानाच्या माध्यमातून आमच्यावर फार मोठे उपकार केले. या भारतीय संविधानाचा कलम 14 नुसार या देशातील कायद्यापुढे, संविधानापुढे सगळ्यांना समान अधिकार दिला. मग तो पुरुष असो की स्त्री असो, त्यांना कायद्यापुढे समानता दिली. या देशाच्या संविधानातील कलम 15 नुसार त्यांनी जात, धर्म, जन्म, भाषा, वर्ण, लिंग या आधारावर भेदभाव करण्यास मनाई केली जाईल, हे कलम त्या ठिकाणी या राज्यघटनेमध्ये घातलं. त्याचबरोबर याच आर्टिकल 15 मधल्या 3ऱ्या कलमानुसार स्त्रिया आणि बालकांकरता विशेष तरतूद करण्याचा अधिकार राज्याला बहाल केला. भारतीय राज्यघटनेच्या कलम 16 नुसार सार्वजनिक सेवा योजनांच्या बाबीमध्ये समान हक्क आणि अधिकार महिलांना बहाल केला. आणि त्याचबरोबर कलम 23 जे अत्यंत महत्त्वाचं आहे, तो म्हणजे माणसांचा व्यापार, वेठबिगारी ही करण्यासाठी त्या ठिकाणी मनाई केली. शोषणाविरुद्धचा एक अधिकार, हक्क, माणसांच्या व्यापाराचा, शोषणाविरुद्धचा हक्क आणि अधिकार या भारतीय राज्यघटनेच्या कलम 23 नुसार आपल्याला बहाल केला. कलम 39 नुसार जे काही उपजीविकेची पर्याप्त साधनं आहेत ती सर्वांना सारख्या प्रमाणात मिळाली पाहिजे, हा हक्क आम्हाला देण्याचं काम भारतीय राज्यघटनेच्या कलम 39 नुसार दिलं. आणि त्याचबरोबर समान कामाबद्दल समान वेतन दिलं जाईल, हा आम्हाला हक्क आणि अधिकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिला. दुर्दैवाने कामाच्या ठिकाणी अजूनही समान वेतन स्त्रियांना आणि पुरुषांना दिलं जात नाही. ही दुर्दैवाची गोष्ट आज या ठिकाणी नमूद करावीशी वाटते. कदाचित केवळ शासकीय नोकरीमधला जो काही पगार आहे तो समान वेतन महिलांना सुद्धा मिळत असेल, परंतु जी काही मोलमजुरी ज्या महिला करतात
आजही तळागाळातील महिला जी काही मोलमजुरीच्या कामावर जातात त्या ठिकाणी महिलांना समान वेतन दिलं जात नाही, समान पगार दिला जात नाही. रोजंदारीवर काम करणाऱ्या महिलांना पुरुषांच्या पेक्षा कमी रोज त्या ठिकाणी पडतो, कमी मोबदला दिला जातो. आणि दुर्दैवाने या कायद्याचं उल्लंघन खालच्या पातळीवर का होईना हे केलं जातं. हे सुद्धा अत्यंत दुर्दैवाची गोष्ट आहे. प्रसूतीसाठीची सहाय्यासाठीची तरतूद त्या ठिकाणी कलम 42 नुसार महिलांना देण्याचं काम या भारतीय राज्यघटनेने केलं. आणि त्याचबरोबर अत्यंत महत्त्वाचं म्हणजे या भारतीय संविधानातील कलम 51 नुसार स्त्रियांच्या प्रतिष्ठेला बाधा आणणाऱ्या, स्त्रियांचा अवमान करणाऱ्या प्रथा सोडून दिल्या पाहिजेत. हा एक कायदा, हा एक आमचा अधिकार या कलम 51 नुसार भारतीय संविधानाने आम्हाला दिला. पण दुर्दैवाने आज या देशामध्ये अजूनही काही धर्म असे आहेत की त्या धर्मांनी केवळ आणि केवळ स्त्रियांचा अवमान करण्याचं काम केलं, त्या धर्मातील प्रथांनी स्त्रियांचा अवमान करण्याचं काम केलं. मी या ठिकाणी नमूद करू इच्छिते की आजही अजूनही अनेक अशा प्रथा परंपरा आहेत, अनेक व्रतवैकल्य आहेत, अनेक कर्मकांड आहेत की ते आम्ही सोडायला तयार नाही. आमची महिला डॉक्टर झाली, इंजिनियर झाली, वकील झाली, परंतु ती त्या ठिकाणी त्या प्रथा सोडायला तयार नाही. आजही आमच्या या भारतातील, या महाराष्ट्रातील स्त्रीला, मग ती किती शिकलेली असेल, तिला सत्यवानाची सावित्री न चुकता आठवते. पण अजूनही आमच्या त्या महिलेला, शिक्षित महिलेला, जी या भारतीय संविधानाने दिलेल्या सक्तीच्या आणि मोफत शिक्षणाच्या अधिकाराच्या जीवावर शिकली आहे, तिला त्या ठिकाणी सत्यवानाची सावित्री आठवते. पण तिला ज्योतिराव फुलेंची सावित्री आठवत नाही, तिला सावित्रीबाई फुले आठवत नाही. ही या देशाची शोकांतिका आहे. आणि मग ही सत्यवानाची सावित्री आठवत असताना वडाला 7 फेरे मारून आमची ती महिला न चुकता दरवर्षी म्हणते की मला 7 जन्म हाच पती मिळू दे आणि आहेवपणी मरण येऊ दे. मला याची कल्पना आहे की माझ्यासमोर बसलेल्या अनेक महिला ज्या माझ्यासमोर बसलेल्या आहेत त्या कदाचित, त्या निश्चितच हे सगळं कर्मकांड नाकारणाऱ्या आहेत, त्यांनी हे नाकारलेलं आहे. परंतु या महाराष्ट्रामध्ये अजूनही खेड्यापाड्यामध्ये, खेड्यातच नाही तर शहरांमध्ये सुद्धा अजूनही महिला यासारख्या खोट्या रूढी परंपरा आणि प्रथांच्या अधीन अजूनही आहेत. आणि त्या खोट्या रूढी प्रथा परंपरा आमच्या प्रतिष्ठेला बाधा आणतायत, हे आम्हाला अजूनही कळायला तयार नाही. आदरणीय राम पुनियानी यांना मी आपले विचार व्यक्त करण्यासाठी विनंती करतो. भारत में जब डॉक्टर अंबेडकर आए, वो ऐसा समय था कि बहुत मुश्किल से दलितों को शिक्षा प्राप्त होती थी. उसके पहले महात्मा ज्योतिराव फुले ने एक संदेश दिया था कि जो धर्म ग्रंथ तुमको गुलाम बना के रखते हैं, जो धर्म ग्रंथ तुम्हारे लिए वर्जित हैं, उनके पीछे क्यों दौड़ते हो, आधुनिक शिक्षा की तरफ आओ, ये तुम्हारे लिए मुक्ति का मार्ग होगा. और वो शिक्षा जब इस समाज को वंचित थी तो उसी समाज से एक व्यक्ति आया जो आज़ादी के आंदोलन में सबसे ज़्यादा शिक्षित, सबसे ज़्यादा ज्ञानी, सबसे ज़्यादा विचारवंत हुआ, और उसका नाम है डॉक्टर भीमराव बाबा साहब अम्बेडकर. अब उनकी यात्रा की शुरुआत पे आने के पहले एक बात मैं और बताना चाहता हूँ कि जब कहा गया कि यहाँ अलग अलग धर्मों के लोग भी आए हैं, तो एक बात मेरे दिमाग में आई. वो मामला तो मस्जिद को तोड़े जाने का है, पर मेरे दिमाग में कई बार वो सवाल उठा कि 6 दिसंबर 1992 को ही मस्जिद को प्लानिंग करके क्यों गिराया गया. 6 दिसंबर हमारे लिए एक बहुत महत्वपूर्ण दिन है, बाबा साहब के महापरिनिर्वाण दिवस का. उसी दिन एक अल्पसंख्यक समाज के धार्मिक प्रतीक को क्यों तोड़ा गया, ये सवाल मैं आपके सामने रख रहा हूँ, क्योंकि इन दोनों में गहरा जुड़ाव है. आज जब मोहम्मद अखलाक मारा जाता है, कोई पहलू मारा जाता है, तो हमको लगता है जाने दो, ये अपना क्या प्रॉब्लम है, ये तो मुसलमानों का प्रॉब्लम है. याद रखिए, ये कोई मोहम्मद अखलाक नहीं मारा जा रहा, कोई पहलू नहीं मारा जा रहा, ये भारतीय संविधान के मूल्यों पर सरासर हमला किया जा रहा है. हमको जागने की ज़रूरत इसलिए है कि ऊपर से तो संविधान की शपथ लेते हैं और साइड में तैयारी करते हैं कि ये संविधान को कैसे हटाया जाए. आपको वो मुहावरा पता होगा, मुंह में राम बगल में छुरी. कहने को तो हम बाबा साहब को मानते हैं, हम स्पेशली दिल्ली से आएंगे नागपुर दीक्षा भूमि पर उनको श्रद्धांजलि देने, पर उसके पीछे का एजेंडा यही है कि भारतीय संविधान
एक प्रकार के समाज के उच्च तबके के लिए मददगार नहीं है। इसको धीरे धीरे करके, सडनली, ग्रेजुअली, किसी भी तरीके से अलग करके एक वो संविधान लाया जाए जिसका शासन भारतीय समाज पर पहले चलता है, जिसका नाम है मनुस्मृति। खैर, अब ये मनुस्मृति एक तरफ, भारतीय संविधान दूसरी तरफ, ये भारतीय समाज के दो विरोधाभासी मूल्य हैं। एक तरफ मनुस्मृति जो जन्मजात ऊंच नीच, बर्थ बेस्ड इनइक्वालिटी ऑफ कास्ट एंड जेंडर को भी मत भूलिए। जयश्री ताई के भाषण को सुनने के बाद मुझे उम्मीद हो गई कि इस देश की महिलाओं को भी बराबरी पर आने की उतनी ज़रूरत है जिसके बगैर समाज पूरा आज़ाद नहीं हो सकता। तो खैर, एक तरफ मनुस्मृति जन्मजात ऊंच नीच के मूल्य, बर्थ बेस्ड हायरार्की ऑफ कास्ट एंड जेंडर, और दूसरी तरफ भारतीय संविधान जिसके प्रीएम्बल को हमने पढ़ा और फिर से सीखा कि भारतीय संविधान की कोई आत्मा है तो वह स्वतंत्रता, समता, बंधुता। और ये जर्नी डॉक्टर अंबेडकर की यात्रा की शुरुआत कैसे होती है, बहुत इम्पोर्टेंट है। उनके जीवन में जो उन्होंने शिक्षा प्राप्त की भारत में, इंग्लैंड में, अमेरिका में, मेरे ख्याल से वो दो केंद्रीय निष्कर्षों पर आए, टू सेंट्रल पिलर्स ऑफ हिज लाइफ। नंबर 1, समाज में लोकतंत्र चाहिए। नंबर 2, समाज में न्याय, समता चाहिए। ये दो आधार पर उन्होंने अपनी पूरी रचना की। वो कौन से समाज से आते थे? भारत का उस समय क्या हाल था? ताई ने हमें बताया पहले कि किस प्रकार से इस धर्म के अंदर उन्होंने बराबरी प्राप्त करने की कोशिश की। बराबरी दलितों के लिए, बराबरी महिलाओं के लिए और बराबरी सब लोगों के लिए प्राप्त करने की कोशिश की। मैं दोहराऊंगा, चौदार तालाब का आंदोलन, जहां 500 स्त्रियों ने भाग लिया। चौदार तालाब का आंदोलन समाज के सभी लोगों के लिए खुला है, पर दलितों के लिए खुला नहीं है। डॉक्टर अंबेडकर पूरी कोशिश करते हैं इस व्यवस्था के अंदर रहकर मैं बराबरी को प्राप्त करने की कोशिश करूं, और उसका हाल आपने देखा। इसी के बाद फिर धर्म के अंदर हैं। आप तो हिंदू धर्म का भाग हैं, हिंदू धर्म का भाग है, ठीक है भाई, तो हिंदू मंदिरों में हमको क्यों नहीं आने दिया जाता? तो वहाँ उन्होंने काला राम मंदिर का आंदोलन किया, उसकी परिणति भी आप जानते हैं। और इसी के साथ जो तीसरी बड़ी चीज़ की उन्होंने, वो था मनुस्मृति के दहन का समर्थन। मनुस्मृति का जलाना केवल एक किताब का जलाना नहीं था। मनुस्मृति का जलाना डॉक्टर अंबेडकर द्वारा किया हुआ एक संदेश था कि मैं उस किताब का विरोध करता हूँ जो दलितों और स्त्रियों को गुलामी का दर्जा देती है। ये कानून मुझे मंजूर नहीं है। और वो उसी के साथ उन्होंने अपनी जो यात्रा में आगे चले, तलाश चालू की, कौन सा धर्म स्वीकार किया जाए, कौन से रास्ते पे चला जाए। तो इसलिए उनके पहले गुरु से उनकी मुलाकात, मैं अपने अंदाज में कह रहा हूँ, वो तो पहले से जानते होंगे, उसको उन्होंने गहरा अध्ययन किया और उन्होंने भगवान गौतम बुद्ध के बारे में एक समझ को बनाया। और यही उन्होंने कहा कि भगवान गौतम बुद्ध का आना इस समाज में क्रांति था। अब हमारी क्रांति की क्या कल्पना है? 40 साल पहले मैं क्रांति के बारे में क्या सोचता था, आज जो सोचता हूँ उसमें बहुत फ़र्क है। आज मेरे लिए क्रांति है रोज होने वाला वो परिवर्तन जो बराबरी के लिए हो। एक दिन का इंतज़ार नहीं है कि जब एकदम क्रांति हो जाएगी सब लोग बदल जाएंगे। समाज इस प्रकार से नहीं बदलता। रोज रोज का संघर्ष स्त्रियों की बराबरी के लिए, दलितों की बराबरी के लिए जो होता है वो मेरे लिए क्रांति है। तो डॉक्टर अंबेडकर ये कहते हैं कि भगवान गौतम बुद्ध का आना ये क्रांति था, क्योंकि महात्मा गौतम बुद्ध ने, भगवान गौतम बुद्ध ने इस दुनिया के मुद्दों की बात की। ख्याल कीजिए, अब मैं 2 प्रकार के मुद्दे को लाता हूँ। एक, इस दुनिया से जुड़े हुए गरीबी, भूखमरी, बेकारी, बीमारी, और दूसरे मुद्दे उस दुनिया के जिसके बारे में लोगों ने हमको कल्पना बताई है, आत्मा, परमात्मा, परलोक, नरलोक, स्वर्ग, नरक। 2 प्रकार की चीज़ों की बातें होती है। भगवान गौतम बुद्ध बहुत क्लियर थे, मुझे जो दिखता है एक पड़ोसी की गरीबी, पड़ोसी का भूखमरा, पड़ोसी बीमार है, समाज में अक्षमता, मैं इसके बारे में बात करूंगा। और उनका बात इतनी प्रभावी थी कि समाज में बौद्ध धर्म बहुत तेजी से पूरे समाज में फैला। यही क्रांति था कि लोगों ने स्वीकार किया कि जो विषमता की व्यवस्था यहाँ है
मनुस्मृति के कारण, मनुवाद के कारण, ब्राह्मणवाद के कारण उसको हम पूरा पूरा रिजेक्ट करते हैं। ये जब उन्होंने कहा तो उसी के साथ समाज में परिवर्तन तो आ गया, पर दूसरे कुछ लोग भी आए। थोड़े दिन बाद देखा कि समाज तो बराबरी पे चलने की कोशिश कर रहा है, तो वो सवर्ण संभ्रांत शासकों का क्या होगा? तो वहाँ प्रतिक्रांति आती है मनुस्मृति के रूप में, पुष्यमित्र शुंग के रूप में, और आगे चल के शंकराचार्य जी के रूप में। शंकराचार्य जी को मैं इस प्रतिक्रांति का प्रतीक मानता हूँ। क्यों? शंकराचार्य जी कहते हैं जगत मिथ्या ब्रह्म सत्यम। अब जो चीज़ आपने देखी नहीं वो सत्य है, और जो रोज आप देख रहे हैं वो मिथ्या है। और गौतम बुद्ध उल्टा कहते हैं कि जगत सत्य है, ब्रह्मा के बारे में आई डोंट वांट टू से। अब ये दो प्रकार के मूल्य आपस में टकरा रहे हैं। मेरी ये मान्यता है, जो लोग इस दुनिया के मुद्दे को हल करना चाहते हैं, जो लोग इस दुनिया के मुद्दे को हल करना चाहते हैं, वो जगत को सत्य मान के चलते हैं। जगत में भूखमरी, गरीबी, बीमारी, विषमता है, और जो लोग इन चीज़ों को मेंटेन करना चाहते हैं, इनको बनाए रखना चाहते हैं, उनका सवाल होता है परलोक में, परमात्मा में उनका ध्यान करो और इस दुनिया पे जो अत्याचार हो रहे हैं उसको भूल जाओ। तो इसलिए अंबेडकर भगवान गौतम बुद्ध को अपना पहला गुरु मानते हैं। उसके बाद मध्ययुगीन काल आता है, राजाशाही आती है। उसको देखने का एक तरीका होता है। राजाओं को आज हम खैर एक अलग तरीके से देखते हैं, पर उसमें कई कन्फ्यूजन्स भी हो जाते हैं। जैसे हर एक राजा अच्छा नहीं था, बुरा मत मानिए। हर एक हिंदू राजा शिवाजी के जैसा नहीं था, प्लीज़ नोट। और हर एक मुसलमान राजा जैसे चित्रित किया जाता है, औरंगज़ेब के सरीका खराब नहीं था। तो राजाशाही में मुख्य बात क्या थी? राजाशाही में मुख्य बात थी जो लगान की व्यवस्था। आज राजाओं को हिंदू मुसलमान के रूप में देखा जाता है, और जो गरीब जनता, किसानों पर अत्याचार होता था उसको नज़रअंदाज कर दिया जाता है। तो ऐसे समय पे एक दूसरे व्यक्ति मिलते हैं, वो व्यक्ति होते हैं संत परंपरा के एक बहुत बड़े व्यक्ति। संत परंपरा आखिर में क्या है? मुझे गलत मत समझिएगा, मैं जब संतों की बात करता हूँ तो मेरा तात्पर्य कबीर, तुकाराम, नामदेव, टुकड़ो जी महाराज की तरफ से है। मैं उन लोगों को संत नहीं मानता जो 5 स्टार बिजनेस करते हैं, 7 स्टार आश्रम चलाते हैं और आपको बहुत सारी ट्रेनिंग देते रहते हैं। वो मेरे संतों की कैटेगरी में नहीं आते हैं। मेरे संतों की कैटेगरी में वो हैं जो गरीब लोगों की दुख पीड़ा की बात करते हैं, जो इस दुनिया की बात करते हैं। और यहाँ मैं संत कबीर का एक दोहा आपको बताना चाहता हूँ। ये दोहे का आज बहुत महत्वपूर्ण है। आपको पता होगा राम मंदिर का मुद्दा फिर से गरमा रहा है। सुप्रीम कोर्ट में जाओ, समझौता करो, ये सब चल रहा है। संत कबीर ने क्या कहा पत्थर की मूर्तियों के बारे में? संत कबीर लिखते हैं, जो पाथर पूजन हरि मिले। अगर पत्थर के मूल्य से पूजने से भगवान मिलता है तो मैं पूजूं पहाड़, तो मैं पहाड़ की पूजा करूंगा। होलसेल वाला मामला हो जाएगा, काम आसान हो जाएगा। उससे तो चक्की भली, ताते तो चक्की भली, पीस खाए संसार, मूर्ति से चक्की मेरे लिए ज़्यादा महत्वपूर्ण है। और यही बात कैसे उल्टी होती है हम आगे जाकर देखेंगे। और यही संत कबीर ने जो बात की वो सत्ता के साथ नहीं थे। ख्याल कीजिएगा, लोगों के संत सत्ता के साथ कंधे से कंधा नहीं मिलाते, क्योंकि वो गरीबों की पीड़ा की बात करते हैं। और यहाँ असली संत कौन होता है, उसके लिए मैं संत चोखा मेला का एक अभंग आपको बताना चाहता हूँ। मेरी मराठी अच्छी नहीं है, पर उसका मैंने अनुवाद पढ़ा था। संत चोखा मेला ने लोगों की पीड़ा की अभिव्यक्ति कैसे की। अपने एक अभंग में चोखा मेला लिखते हैं, हे प्रभु, लोग कहते हैं तेरी दुनिया में न्याय है। हे प्रभु, लोग कहते हैं तेरी दुनिया में न्याय है, पर मुझे तेरी दुनिया में न्याय कहीं नहीं मिलता, कहीं नहीं दिखता। मैं देखता हूँ जो व्यक्ति अन्न का उत्पादन करता है उसका पेट खाली है। और आज के संदर्भ में कहूँ तो वो आत्महत्या कर रहा है। जो अन्न का उत्पादन करता है उसका पेट खाली है, जो कपड़े बुनता है उसका शरीर नंगा है, और जो घर बनाता है उसको सड़क पे सोना पड़ता है। तो ये संतों की परंपरा को मेरी तकलीफ़ कहाँ है? मेरी तकलीफ़ है जब धर्म की आड़ में, धर्म के नाम पर, धर्म के आवरण के अंदर राजनीति की जाती है।
वो राजनीति समाज से मानव अधिकारों को समाप्त करने के लिए कोशिश की जाती है, उसमें धर्म का कोई हाथ नहीं होता। तो मैं बात कर रहा हूँ एक तरफ भारतीय राष्ट्रवाद, दूसरी तरफ हिंदू राष्ट्रवाद। ऐसे ही मुस्लिम राष्ट्रवाद भी भारत में आया था, पर खैर आज ज़्यादा जो जोर है हिंदू राष्ट्रवाद का है, इसलिए मैं उस पर थोड़ी सी बात आपसे करना चाहूँगा कि आखिर में अंबेडकर किस तरफ खड़े थे। अंबेडकर हिंदू राष्ट्रवाद के साथ थे या इंडियन नेशनलिज्म भारतीय राष्ट्रवाद के साथ थे? आजकल बहुत दावे हो रहे हैं, यहाँ इस मुद्दे को मैं पकड़ूंगा। एक हमारे संयोजक महोदय ने बहुत अच्छी बात बताई, जो बहुजन समाज ब्राह्मणवादाच्या कचाट्यात सापडला आहे, अंबेडकर जयंती को कैसे मनाया जाए। बिल्कुल सही कहा उन्होंने, उनके विचारों को आगे ले जाने की कोशिश की जाए, उनके संघर्षों को आगे ले जाने की कोशिश की जाए, और जो ऑर्केस्ट्रा वगैरह वगैरह होता है वो एक अलग प्रकार की चीज़ है। पर मैं एक और ख़तरनाक चीज़ पर आपका ध्यान दिलाना चाहता हूँ। वो चीज़ क्या है कि कुछ लोग अंबेडकर की प्रतिमा को हमसे भी जो बड़ा फूल पहनाते हैं, और वही लोग पर्दे की आड़ के पीछे डॉक्टर अंबेडकर के सिद्धांतों को, उनकी राष्ट्रवाद की समझ को, उनके लोकतंत्र की समझ को पूरा समाप्त करना चाहते हैं। और वो भारत के संदर्भ में कहूँ तो वह है हिंदू राष्ट्रवाद की राजनीति, जिसको कई लोग हिंदुत्व भी कहते हैं। आज़ादी के आंदोलन में एक तरफ भारतीय राष्ट्र बन रहा था, याद रखिए पहले राजाशाही थी, देयर वर किंगडम्स। किंगडम्स का सिद्धांत अलग होता है, जाति व्यवस्था पे आधारित होता है। हिंदू राजा हो, मुसलमान राजा हो, जाति व्यवस्था नहीं जाती, जाति व्यवस्था चलती रही। जाति व्यवस्था के खत्म होने की बात जो चालू होती है वो इंडियन नेशनलिज्म के साथ। इंडियन नेशनलिज्म मोटे तौर पर तीन बड़ी चीज़ें आई, एक रेलवेज, दूसरा कम्युनिकेशन रेल मेल, और तीसरा आधुनिक प्रशासन, जिसका एक बड़ा भाग होता है जेल। तो याद रखने के लिए मैं एक फॉर्मूला देता हूँ, भारत में कौन से परिवर्तनों के कारण भारत में इंडियन नेशनलिज्म आया, भारतीय राष्ट्रवाद आया, तो उसको मैं समराइज करता हूँ, रेल, मेल और जेल। तो मेरे को बराबर याद रहता है कि मैं उसमें कोई कन्फ्यूजन नहीं कर रहा हूँ। खैर, इसी के साथ कुछ लोग जिन्होंने नई व्यवस्था का स्वीकार किया, नई चीज़ों का फ़ायदा उठाया, नए वर्ग समाज में आए और भारत देश के बनने की शुरुआत हुई। भारत देश इंडस्ट्री से, आधुनिक शिक्षा से और सामाजिक परिवर्तन से बना। ये दो सामाजिक परिवर्तन ताई ने बहुत अच्छे से बताया, फिर भी मुझे दोहराने की ज़रूरत पड़ रही है कि देश के बनने में कौन लोग थे। देश के बनने में एक तरफ महात्मा ज्योतिराव फुले, जो दलितों को कहते हैं तुम्हारी गुलामी को भगाओ, बराबरी के रास्ते पर आओ, और उसी के साथ सावित्रीबाई जी लड़कियों के लिए स्कूल खोलती हैं, उनकी सहेली फातिमा शेख उनके साथ होती हैं। तो स्त्रियों का, दलितों का समाज के क्षेत्र में आना, ये भारतीय राष्ट्र की बनावट में शुरुआत होती है। इसका विरोध किसने किया? जब ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुले दलितों के लिए, लड़कियों के लिए शिक्षा खोल रही थी, तो इसका विरोध किसने किया? तो मोटे तौर पर मैं कहूँगा जो हिंदू राष्ट्रवाद, मनुवाद, ब्राह्मणवाद के नाम पे राजनीति कर रहे थे, करने वाले थे, उसके जो पूर्वज थे, उन्होंने इस बात का विरोध किया। जो जब दलितों के बीच में शिक्षा आई, तो लोगों ने अपने महाराष्ट्र में एक अफवाह फैलाई। आपको तो पता होगा अफवाहों में बहुत पावर होता है। कई बार ये अफवाहें गणपति की मूर्ति को दूध भी पिला देती है, आपने देखा होगा। खैर, अफवाह क्या फैलाई? कलयुग आले शिक्षा गेली शूद्रा घरी। मैं हैरान हूँ, तो सतयुग में दलितों को शिक्षा का प्रावधान नहीं था, कलयुग में दलितों को शिक्षा प्राप्त हो सकती है। तो आपको कौन सा युग चाहिए, फैसला करके मुझे बता देना। ओके, तो पहला विरोध, दलित लोग भारतीय राष्ट्रवाद में आकर इंडियन नेशन बनाएं, उसका विरोध। और उसी के साथ बाद में दूसरा मज़ेदार बात होती है, सावित्रीबाई जब लड़कियों के लिए स्कूल खोलती है, मेरे ख्याल से बहुत बड़ा क्रांतिकारी कदम था भारत के राष्ट्र के निर्माण में। पर उसका विरोध करने के लिए फिर से अफवाह फैलाई जाती है। ये अफवाह बड़ी मज़ेदार है और मैं बताऊंगा इसमें कितना झूठ है, दोनों बातें एक साथ बताऊंगा। क्या अफवाह फैलाई गई? जो स्त्रियां पढ़ लिख लेंगी वो जल्दी विधवा हो जाएंगी। अब ये बात मैं जब सुना तो मैं हैरान हो गया
क्योंकि आज मेरी उम्र आप गेस कर सकते हो 70 के आसपास है। मेरी पत्नी बहुत पढ़ी लिखी MBBS डॉक्टर है, 40 साल से मुझे टॉलरेट कर रही है, इस मिनट तक विधवा नहीं हुई, आपको प्रॉमिस कर देता हूँ। खैर, तो ये अफवाहों का जो रोल था, ये था हिंदू राष्ट्रवाद की फाउंडेशन। दो प्रकार की राजनीति है। एक राजनीति वो जो स्वतंत्रता, समता, बंधुता, आज़ादी के आंदोलन के सिद्धांत भारतीय संविधान को लेके चलने वाली है, और दूसरी राजनीति वो है जो कहती है भारतीय संविधान विदेशी मूल्यों पे बना है। आपको पता है ये बात किसने कही थी? ये आपके रेशिम बाग के हेडक्वार्टर से ये बात आई थी कि भारतीय संविधान विदेशी है, इसको फेंक दो और एक ऐसा संविधान लाओ जो भारतीय धर्म ग्रंथों के आधार पे बना हो। तो डॉक्टर अंबेडकर को मैं देखता हूँ, वो कहते हैं मनुस्मृति जलाओ, भारतीय संविधान लाओ। ये भारतीय राष्ट्रवाद है, दिस इज इंडियन नेशनलिज्म। और हिंदू नेशनलिज्म कहता है भारतीय संविधान विदेशी है, इसको फेंक दो और एक ऐसा संविधान लाओ जो यहाँ के धर्म ग्रंथों के आधार पे बना हो। आज हम बहुत नाजुक मोड़ से गुजर रहे हैं और कब कहाँ हो जाए आप सब लोग देखते हैं कि गरीब किसानों की आत्महत्या हो रही है, करोड़ों नौजवान बेरोजगार हैं। वो हमारे लिए मसला नहीं है, वो हमारे लिए इश्यू नहीं है। हमारे एजेंडा में क्या है? गौ माता को कैसे बचाया जाए। हमारा एजेंडा क्या है? राम मंदिर कैसे बनाया जाए। अरे अगर भगवान के आप असली भक्त हो तो राम के आपके दिल में रहना चाहिए, मंदिर की कोई ज़रूरत नहीं है। ये नकली राम भक्ति है जिसके आधार पे एक राजनीति को खड़ा किया जा रहा है। और धर्म भी क्या होता है? धर्म तो वो होता है जो हमको समता सिखाए, जो हमको मानवता सिखाए। जिस धर्म के नाम पर नफरत फैलाई जा रही है उसको मैं धर्म मानने से इनकार कर देता हूँ। वो इस्लाम के नाम पे हो, हिंदू धर्म के नाम पे हो या क्रिश्चियन धर्म के नाम पे हो, जहाँ भी नफरत फैलाई जाती है, जहाँ भी घृणा फैलाई जाती है, जहाँ उसके आधार पे राजनीति की जाती है, मैं उसके समर्थन में कभी खड़ा नहीं रह सकता। इसलिए बार बार आज मुझे लगता है आज अंबेडकर होते तो हमें क्या संदेश देते? निश्चित रूप से कहते कि जो ताकतों 1998 में पावर में आई, समझ लीजिए NDA 1998, उन्होंने पहला काम किया, एक संविधान को बदलने के लिए कमेटी बनाई। अभी भी वो इंतज़ार कर रहे हैं कि 2/3 मेजॉरिटी हमको कब मिले और भारतीय संविधान को हम कब हटाएं। आगे आने वाला वक्त खतरनाक है। भारतीय संविधान के साथ हमारी पूरी आकांक्षा, इच्छा और हमारे अधिकार जुड़े हुए हैं। इसको हटाने की राजनीति फॉर्मल रूप से तो जब होगी तब होगी। आज रोज उस संविधान का उल्लंघन हो रहा है। ये उल्लंघन कैसे देखते हैं? बेगुनाह लोगों को सांप्रदायिक दंगों में मारा जाता है और जो गुनाहगार हैं उनको ज़्यादातर सज़ा नहीं होती। हिंदू राष्ट्रवाद की राजनीति सेंध मार रही है, कुछ दलितों को अपनी तरफ कर रही है। सामाजिक समरसता, अंबेडकर कहते हैं समता चाहिए, ये कहते हैं समरसता चाहिए। अंबेडकर के फोटो पर हार चढ़ाते हैं और कहते हैं हम समरसता में विश्वास रहते हैं, नीचे वाला नीचे रहे, ऊपर वाला ऊपर रहे, दोनों में अच्छे संबंध बने रहे। तो ये दो मूल्यों का संघर्ष है। इसमें आज देश के संविधान को बचाने की बहुत ज़रूरत है। आज ये मानिए कि जो अत्याचार हो रहा है केवल अल्पसंख्यक पर नहीं हो रहा, दलितों पर है, आदिवासियों पर है, महिलाओं पर है। तो जो भी लोग लोकतंत्र को मानते हैं उनको एक प्लेटफॉर्म पर आना पड़ेगा, आंदोलन के लिए, चुनाव के लिए, राजनीति के लिए। उसके बगैर हम भारतीय संविधान को नहीं बचा सकते। अंत में मैं इतना कहना चाहूँगा कि आज बहुत ज़रूरत है कि अंबेडकर के सिद्धांतों को जो लोग भ्रष्ट कर रहे हैं, तो आज अगर हम चाहें तो आने वाले समय में इन मूल्यों को सामने लाके देश को बचाने की पूरी कोशिश कर सकते हैं। उसके लिए 3 सिद्धांत मैं आपके सामने रखना चाहूँगा। नंबर 1, सभी धर्मों से आए मानवता के मूल्य, समता के मूल्य। नंबर 2, आज़ादी के आंदोलन के वो सिद्धांत जिन्होंने सभी लोगों को, हिंदू, मुसलमान, सिख, ईसाई, पारसी, जैन, बुद्ध, यहूदी, स्त्री, पुरुष, अलग जातियों के लोग को एक साथ जोड़ा। और तीसरे वो यही सिद्धांत संविधान में है। और तीसरा उस बात को तरफ हमको जाना है जो यूनाइटेड नेशंस चार्टर ऑफ ह्यूमन राइट्स में हमको दिया है। ह्यूमन राइट्स क्या है? ह्यूमन राइट्स ये चार्टर कहता है इस दुनिया में जो भी व्यक्ति जन्म लेता है उसको पूरी इज्जत, डिग्निटी के साथ जीने का अधिकार है। इसी प्रण के साथ कि हम
इन विचारों को जिंदा रखने के लिए अपने स्वार्थ के जीवन के साथ साथ कुछ ऐसा करेंगे जिससे समाज में सकारात्मक काम हो। अपना थोड़ा वक्त समाज के लिए देंगे, अत्याचारों के खिलाफ आवाज़ उठाएंगे। केवल चुप रहने से हम हिंसक लोगों को, अत्याचारी लोगों को मजबूती देते हैं। वो हमें नहीं चाहिए। हमें एक इंसाफ के रास्ते पर चलने के लिए अपनी आवाज़ को उठाना पड़ेगा, एकता लानी पड़ेगी और भारतीय संविधान और भारतीय लोकतंत्र को बचाना पड़ेगा। थँक यू व्हेरी मच। डॉक्टर यशवंत मनोहर सरांना मी विनंती करतो की त्यांनी आजच्या अध्यक्ष भाषणाला सुरुवात करावी. डॉक्टर पुनियांनी यांनी सांगितलं की कुठल्या प्रकारची परिस्थिती आज आहे, काय चाललेलं आहे देशामध्ये. बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेत बाबासाहेब आंबेडकर नाकारले जात आहेत. बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाचा भक्ती संप्रदाय काढून माणसं भक्तीला लावली जात आहेत आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या तत्वज्ञानापासून माणसांना वंचित ठेवलं जात आहे. बाबासाहेबांचं नाव लोकांपर्यंत पोहोचावं, बाबासाहेबांचा क्रांतीचा विचार लोकांपर्यंत पोहोचू नये, अशा प्रकारची योजना, अशा प्रकारचं संयोजन आज होतं आहे. ही गोष्ट आपण लक्षात ठेवा. आजच्या परिस्थितीमध्ये ही गोष्ट आपण लक्षात ठेवा की हिंदू राष्ट्रवाद जो गोळवलकरांच्या बंच ऑफ थॉटमधून आलेला आहे, विचारधनामधून आलेला आहे, हा हिंदू राष्ट्रवाद बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानामध्ये नाही आहे. कोणत्याही धर्माच्या नावानं या राष्ट्राचं नामकरण केलं जाणार नाही. कोणत्याही धर्माचं नाव या राष्ट्राला दिलं जाणार नाही. हे भारत राष्ट्र आहे. या देशाचं नाव भारत आहे. संविधान हे सांगतं आहे. आणि या प्रकारे आपल्या लक्षात येतं की हिंदू राष्ट्रवाद हा इथे सांगितला जातो आहे आणि त्याची या देशामध्ये एक प्रकारे उभारणी करण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. मुसलमानांना शत्रू मानायचं, बौद्धांना शत्रू मानायचं. तुम्हाला हे एक सांगतो की हे सगळे शत्रू आहेत हिंदू राष्ट्रवाद्यांचे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे. पण या सगळ्या शत्रूंपेक्षा बाबासाहेब आंबेडकर हा महान शत्रू त्यांचा आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू धर्म सोडलेला आहे आणि या हिंदू धर्माची समीक्षा इतक्या खोलवर जाऊन बाबासाहेब आंबेडकरांनी केली की जगाच्या पाठीवर या धर्माची समीक्षा अशी कोणीही केली नसेल. हा आघात ते पचवू शकत नाहीत आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांसंबंधीचा मोठा राग त्यांच्या मनात आहे. पुनियाजींनी जी गोष्ट सांगितली ती गोष्ट मी थोड्याशा वेगळ्या पद्धतीने सांगू इच्छितो. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात बुद्धा वॉज रिव्होल्युशन. बुद्ध ही क्रांती होती अगेन्स्ट डार्कनेस. डार्कनेस म्हणजे विषमता. विषमतेच्या विरुद्ध बुद्ध क्रांती होता. तो वर्णव्यवस्था मानत नव्हता. बुद्ध विषमता मानत नव्हते. स्त्री पुरुष विषमता मानत नव्हते. हे सगळं ब्राह्मणवादाच्या वैदिक धर्माच्या विरुद्ध, त्यांच्या विषमतेच्या आणि शोषणाच्या विरुद्ध बुद्धानं बंड उभं केलं, क्रांती उभी केली. आपल्याला हे सांगितलं पाहिजे की या क्रांतीच्या विरुद्ध उठाव करायला इसवी सनाचा प्रारंभ म्हणजे पहिलं शतक सुरू व्हावं लागलं. काही इसवी सनाच्या त्या प्रारंभ काळात मनुस्मृती निर्माण झाली आणि या मनुस्मृतीचा प्रारंभ किंवा निर्मिती ही पुष्यमित्र शृंगाशी संबंधित आहे. बुद्धाच्या नंतर किमान 500 वर्ष या प्रतिक्रांतीच्या प्रवेशाला लागलेली आहेत. बाबासाहेब आंबेडकर वॉज रिव्होल्युशन. 20व्या शतकामधले
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे रिव्होल्युशन होते, बुद्धानंतरचे महान क्रांतिकारक होते, आमूलाग्र पुनर्रचना करणारे या देशाची, मानवी संबंधांची, अशा प्रकारचे हे क्रांतिकारक होते. पण बाबासाहेब आंबेडकरांच्या क्रांतीला विरोध करण्यासाठीची प्रतिक्रांती येते आहे. तिचा कालावधी किती आहे? 50 वर्ष, 60 वर्षांपेक्षा जास्त नाही आहे. बुद्धाच्या क्रांतीनंतर 500 वर्ष लागली प्रतिक्रांतीला उभं राहायला. बाबासाहेब आंबेडकरांच्या क्रांतीनंतर केवळ 50 वर्षात ही सगळी प्रतिक्रांती पुढे येते आहे. ही गोष्ट आपण लक्षात ठेवा. मी काय म्हणतो की बाबासाहेब आंबेडकरांच्या ह्या विरोधात प्रतिक्रांती होती आहे. संविधानाच्या विरोधात लोक उठत आहेत. 5%, 4.5% ब्राह्मण किंवा ब्राह्मणवादी ही या देशामध्ये सत्ताधारी होत आहेत, पेशवाई आणतायत, मनुस्मृती आणण्याचा घाट घालतायत. कारण काय आहे? कारण असं आहे की त्यांच्याजवळ धर्म नावाचा मुद्दा आहे. धर्माचं नाव घेतलं की बाकीचे बहुजन समाजातले लोक, बाकीच्या गटांमधले लोक हळवे होतात आणि त्यांच्याकडे जातात. ते सतत धर्माचं राजकारण करतात. त्याचं हे कारण आहे, कारण धर्म सांगितल्याशिवाय हे लोक आपल्याकडे येणार नाहीत आणि हिंदू धर्माचं राजकारण की हिंदू धर्माचा राष्ट्रवाद या देशात स्थापन होत नाही. ज्योतिराव फुलेंनी काय सांगितलं होतं? नाव हिंदूंचं आणि फायदे घेणारे फक्त ब्राह्मण, हे फुल्यांचं म्हणणं आहे. ही गोष्ट आपण काळजीपूर्वक लक्षात ठेवा. RSS जवळ धर्म आहे. धर्म हे आकर्षण आहे. धर्म हे लोकांना मूर्ख बनवण्याचं साधन आहे. एका मूर्खानं दुसऱ्या लोकांना मूर्ख बनवण्यासाठी जी शक्कल काढली त्याला धर्म असे म्हणतात. हे धर्म नावाचं साधन ब्राह्मणवादाजवळ आहे. आपल्याजवळ काय आहे? आपण या देशामध्ये 85% आहोत. पण आपल्या या 85% अनेक लोक BJP मध्ये आहेत, शिवसेनेमध्ये आहेत. हे एकत्र येत नाहीत, धर्मांध राजकारणामध्ये सहभागी होतात. आपल्याला एक सांगतो की तुमच्याजवळ धर्म नसला, कारण बुद्धाचा धर्म हा काही धर्म नव्हे, ती क्रांतिकारी फिलॉसॉफी आहे, तो धर्म नव्हे. मग आपण इथं आता धर्माच्या, हिंदू धर्माच्या, ब्राह्मण वर्ग जो सांगतो त्या हिंदू धर्माच्या विरोधात तुम्हाला वापरता येईल असा मुद्दा तुमच्याजवळ कोणता आहे? धर्माला तुम्ही दुसऱ्या धर्मानं नष्ट करू शकत नाही. तुमच्याजवळ आता फक्त एक गोष्ट आहे आणि ती म्हणजे संविधान. संविधान तुमच्याजवळ आहे म्हणजे या देशातली लोकायताची, श्रवण संस्कृतीची, बुद्धाची परंपरा तुमच्याजवळ आहे आणि जगातल्या सगळ्या प्रबोधनाचा निष्कर्ष तुमच्याजवळ आहे संविधानाच्या रूपानं. हे लक्षात ठेवा. आणि मी तुम्हाला हे सांगतो की भारतीय संविधानामध्ये जगातला सगळा उजेड, भारतीय संविधानानं कोणत्याही उजेडाला रोखलं नाही, कारण उजेड उजेडाला समृद्ध करतो. उजेड उजेडाला घाबरत नाही, प्रकाश प्रकाशाला घाबरत नाही. म्हणून भारतीय संविधान हे जगातल्या प्रबोधनांचा निष्कर्ष आणि भारतीय संविधान हे भारतातील भारतीयत्वाचा निष्कर्ष आहे. प्राचीन काळामध्ये जो संघर्ष झाला तो कोणाकोणामध्ये झाला तर श्रमण संस्कृतीमध्ये आणि ब्राह्मण संस्कृतीमध्ये हा संघर्ष झाला. बुद्ध आणि ब्राह्मणवाद यांच्यामध्ये संघर्ष झाला. तुम्हाला एक सांगतो, बुद्धाचं तत्वज्ञान आणि ब्राह्मणवादाचं तत्वज्ञान यांच्यामध्ये कायम संघर्ष आहे. या संघर्षामध्ये आपल्या
बाजूनं संविधान आहे, आपल्या हातात संविधान आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी हे सांगितलेलं आहे की एका हातामध्ये संविधान आणि दुसऱ्या हातामध्ये मनुस्मृती. असं रुपणं मला नको आहे, हे चालणार नाही. एक काहीतरी फेकावं लागेल तुम्हाला. एका हातातली मनुस्मृती फेकावी लागेल. आणि बाबासाहेब आंबेडकर हेही सांगतात की संविधानाच्या विरोधात जाणारे जे धार्मिक कायदे असतील ते कायदे एक तर दुरुस्त करून घ्या किंवा ते रद्दबातल करा, नष्ट करा. धर्म आणि धर्माचे कायदे जर आधुनिकत्वाच्या नव्या आधुनिक माणसाच्या निर्मितीमध्ये, या नव्या माणसाच्या नव्या समाजाच्या निर्मितीमध्ये आडवे येत असतील तर हे कायदे तुम्ही फेकले पाहिजेत असं बाबासाहेब आंबेडकर सांगतात. मित्रांनो, आज घडी अत्यंत निकराची आहे. आपण ज्या माहोलमधून प्रवेशतो आहे, चाललेलो आहोत, तो तुम्हाला सगळ्यांनाच एका अर्थानं तुमच्या सगळ्या आमची मोडतोड करणारा हा माहोल आहे. यावेळेला बाबासाहेब आंबेडकर आपल्याला सांगतात, मगाशी भंतेजींनी शेड्यूल कास्ट फेडरेशनच्या जाहीरनाम्याचा उल्लेख केला. हा जाहीरनामा आपण लक्षात घ्या. बाबासाहेब आंबेडकरांचा 5वा खंड आहे, रिडल्स इन हिंदुइझम, तो लक्षात घ्या. या सगळ्यांमध्ये ते सांगतात की भटके विमुक्त, आदिवासी, गुन्हेगार जमाती, ओबीसी आणि अस्पृश्य हे जर एकत्र आले तर सत्तेच्या किल्ल्या मी तुमच्या हातात दिलेल्या आहेत. तत्वतः मी तुम्हाला या देशाचं अधिनायक पण दिलेलं आहे, मालक केलेला आहे. पण व्यवहारतः एकत्र येऊन ते तुम्ही सिद्ध करायचं आहे, सत्तेपर्यंत जायचं आहे. हे लक्षात ठेवा. हे इथे बाबासाहेब सांगतात. आणि जो ओबीसी समाज, जो बहुजन समाज ब्राह्मणवादाच्या कचाट्यात सापडला आहे, ब्राह्मणवाद जो सांगेल तेच तो मानतो आहे. ही इज द पेड पोलीस ऑफ ब्राह्मनिझम. दलितांना मारणारा, मुस्लिमांना मारणारा हा जो ब्राह्मणांचा पेड पोलीस आहे, कर्मचारी आहे, पगारी, त्याला ते सांगतात की ब्राह्मणवादाचा बळी आहेस. हे एक सांगतात. या पद्धतीनं बाबासाहेब आंबेडकर आपल्याला सत्तेची किल्ली सांगतात, सत्तेचा मार्ग सांगतात. सत्ता कोण पथे, मुक्ती कोण पथे, ह्याचं एकमेव उत्तर बाबासाहेब आंबेडकर आपल्याला देतात की तुम्ही एकत्र या. अशा सगळ्या राजकीय पक्षांनी एकत्र यावं. कशासाठी? सत्तेत जाण्यासाठी एकत्र, आपली अस्तित्वे कायम ठेवावीत. तुम्हाला वाटतं तुमचा पक्ष, तुम्हाला वाटतं तुमचा एकूण राजकीय अस्तित्व कायम, ते कायम ठेवा. सत्ता संपादन करण्यासाठी तुम्ही एकत्र या आणि संविधान सन्मान आघाडी निर्माण करा. या सगळ्या झेंड्याखाली एकत्र या आणि सगळे सामाजिक गट, मुस्लिम, ख्रिश्चन, सगळे आदिवासी, यांनी सगळ्यांनी यायचं आहे. बांधवांनो, आजची परिस्थिती अशी आहे की तू असा आहेस, तू तसा आहेस अशी चर्चा न करता आपल्याला परस्परांपासून दूर नेणारे मुद्दे बाजूला ठेवायचे. आपल्याला परस्परांना एकमेकांजवळ आणणारे मुद्दे हे प्रखर करायचे, अधिक जिवंत करायचे. हे जर आपण करू शकलो तर आपण एकत्र येऊ शकतो, सत्तेच्या संदर्भात एकत्र येऊ शकतो आणि सत्तेचे धनी होऊ शकतो, सत्ताधीश होऊ शकतो. दिल्लीचं तख्त आपण काबीज करू शकतो. आपण बहुसंख्य आहोत, पण 5% लोकांची सत्ता तुमच्या आमच्यामुळेच या देशामध्ये प्रस्थापित होते. संविधानाला धोका तुमच्या आमच्यामुळे निर्माण होतो, तुमच्या आमच्या बेईमानीमुळे निर्माण होतो, तुमच्या आमच्या गाफीलपणामुळे निर्माण होतो हा धोका. ही गोष्ट आपण लक्षात ठेवा. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की समजावून घ्या, काय चाललं आहे देशामध्ये समजावून घ्या. आपल्याला आपलं कुंपण शेत खातं हे त्या शेतीला कळलं पाहिजे, वावरांना कळलं पाहिजे
आपल्याला कोण खात आहे, आपली वाताहत कोण करत आहे हे कळलं पाहिजे आपल्याला. हे जर कळलं आणि आपण संविधानाच्या या सगळ्या झेंड्याखाली एकत्र आलो, मी मुसलमान आहे मी विसरून जाईन, मी आज संविधान आहे हेच लक्षात ठेवेन, मी ख्रिश्चन आहे विसरून जाईन, आज मी संविधान आहे हेच लक्षात ठेवेन. सगळ्यांनी या प्रकारे म्हणावं आणि एकत्र यावं. एकत्र येऊन तुम्ही 40% मतदान उभं केलं या देशामध्ये पुढच्या इलेक्शनमध्ये, निवडणुकीमध्ये, तर मला खात्री आहे तुम्ही प्रतिक्रांतीला माघारी परतवू शकता, तिचा पराभव करू शकता. बाबासाहेब आंबेडकरांचं हे सांगणं आहे. बाबासाहेब आंबेडकरांचा हा क्रांतीपथ आहे, हा सत्ता पथ आहे, तो आपण लक्षात घ्यावा. आणि बांधवांनो, ही जयंती आणि हा जयंतीचा कार्यक्रम म्हणजे त्या मार्गानं जाण्यासाठी उचललेलं पाऊल आहे. त्या दिशेनं जाण्यासाठी, सत्तेच्या दिशेनं जाण्यासाठी उचललेलं हे पाऊल आहे, निर्माण झालेली ही योजना आहे. कदाचित दिल्लीच्या तख्तापर्यंत जाणारी वाट कस्तुरचंद पार्कवरून निघू शकेल, अशा प्रकारची एक अपेक्षा, अशा प्रकारचा एक हिंमत, अशा प्रकारची एक आशा आपल्या मनामध्ये निर्माण झालेली आहे. तुम्हाला संयोजकांना मनापासून धन्यवाद देतो. इथे सगळे वक्ते आलेत, वेगवेगळ्या गटांचे प्रतिनिधित्व करणारे, त्यांना धन्यवाद देतो. आणि त्या सगळ्यांना सांगतो की पुढच्या जयंतीला तुम्ही येताना एक एकटे येऊ नका, आपापले समूह घेऊन या. हे कस्तुरचंद पार्क हे कमी पडलं पाहिजे, हे छोटं ठरलं पाहिजे. इतके तुमचे आमचे लोक आहेत, एवढा तुमचा आमचा जमाव आहे. या पद्धतीने ही जयंती पुढच्या वर्षी ही ज्यावेळेला इथून जय भीम बोललं जाईल तेव्हा या देशातल्या सगळ्या कानाकोपऱ्यापर्यंत ते पोचलं पाहिजे. आणि तो जय भीमचा नारा म्हणजे सत्तेचा नारा ठरला पाहिजे, अशा प्रकारची अपेक्षा आपल्याकडून करतो. आपण मला शांतपणे ऐकून घेतलं त्याबद्दल आपल्याला धन्यवाद देतो. सगळ्यांना जय भीम. डॉक्टर कृष्णा कांबळे सरांना की त्यांनी या ठिकाणी यावं आणि आजच्या कार्यक्रमाचं आभार प्रदर्शन करावं. डॉक्टर कृष्णा कांबळे. हा आपण कार्यक्रम मागच्या 3 वर्षापासून करतो आहे. मागच्या वर्षी आपण दीक्षाभूमीवर हा कार्यक्रम केला आणि आपण यंदा पुन्हा इथे कार्यक्रम करतो आहे. तुम्हाला सांगायला हरकत नाही आहे की हे कस्तुरचंद पार्क आहे. या कस्तुरचंद पार्कवर बाबासाहेब आणि शाहू महाराजांचं जे आजच्या भाषणांमध्ये उल्लेख झाला, 1920 साली जुलैमध्ये कस्तुरचंद पार्कवर बाबासाहेब आणि शाहू महाराजांची पहिली सभा झाली. आणि त्यानंतर बाबासाहेबांच्या जवळजवळ 7 ते 8 सभा या कस्तुरचंद पार्कवर झाल्यात, ज्यामध्ये 1935च्या नंतर बाबासाहेबांनी जेव्हा मी हिंदू धर्मात मरणार नाही ही संकल्पना जाहीर केली, त्यानंतर बाबासाहेब जेव्हा नागपूरला आले त्या सभेमध्ये याच कस्तुरचंद पार्कवर कितीतरी मोठ्या संख्येने मुस्लिम लोकांनी, समुदायांनी इथे गर्दी केली होती. आणि या कस्तुरचंद पार्कच्या एका कोपऱ्यामध्ये त्यांनी नमाजसुद्धा अदा केला होता. ह्या कस्तुरचंद पार्कची ती हिस्ट्री आहे. आणि याच कस्तुरचंद पार्कवर शेड्यूल कास्ट फेडरेशनचं जेव्हा संमेलन झालं तर साधारण 75,000 लोक उपस्थित होती. मला असं वाटतं या सगळ्या बॅकग्राऊंडमध्ये आज आपण या कस्तुरचंद पार्कवर आपण कार्यक्रम घेतो आहे. डॉक्टर राम पुनियानी यांना आम्ही बोलावलं आणि त्यांनी आज सकाळी 11 वाजता, खरं म्हणजे मुंबईला त्यांची सभा होती, ती सभा आटोपून सभेतून डायरेक्टली विमानतळावर जाऊन ते नागपूरला आले. खरं म्हणजे मी त्यांचा अत्यंत आभारी आहे की त्यांना इतक्या शॉर्ट नोटीसवर कुठलंही आनाकानी न करता ते नागपूरला आले. त्यानंतर जयश्रीताई शेळके यांनी, अर्थात यांच्याबद्दल आपण फार दिवसापासून आपण प्लॅन केलं होतं, त्या आल्या आणि इतक्या सुंदर पद्धतीने उद्बोधन केलं, त्याबद्दलही मी त्यांचा आभारी आहे. आपण दरवर्षी अशी एक संकल्पना केली की या बाबासाहेबांची जयंती केवळ दलितांची किंवा आंबेडकरवाद्यांची जयंती नसून सगळ्यांनी एकत्रितपणे यावं, हा आपण एक परिपाठी सुरू केलेली आहे. मागच्या वर्षी बाबासाहेबांची जयंती आपण 3-4 दिवस साजरी केली, म्हणजे 11 एप्रिलपासून तर 14 एप्रिलपर्यंत. त्याप्रमाणे यावर्षी बिशप पॉल दुपारी सर इथे आले ख्रिश्चन समुदायाकडनं. आज खरं म्हणजे गुड फ्रायडेचा दिवस आहे, ते सर्मनमध्ये बिझी असतील तरी पण त्यांनी आपला इथे वेळ दिला, त्यामुळे मी त्यांचा अत्यंत आभारी आहे. शकील अहमद जहांगीरजी, मी आज पहिल्यांदा त्यांना भेटतो आहे, फक्त फोनवर बोललो, फोनवरून ते आले आणि मी काही कारणास्तव या सगळ्या कार्यक्रमामध्ये खूप सहभागी नाही होऊ शकलो.
पण ते आले आणि एक चांगल्या पद्धतीने त्यांनी बाबासाहेबांची मांडणी केली, त्याबद्दल मी पण त्यांचा आभारी आहे. मलकियत सिंग बल ख्रिश्चिक समुदायामधून ते आलेत आणि त्यांनी एक छोटंसं प्रबोधन, शॉर्ट बट स्वीट प्रबोधन केलं, त्याबद्दलही मी त्यांचा आभारी आहे. नागपूरच्या लोकांना सांगायला हरकत नाही, बाबासाहेबांनी जेव्हा हिंदू धर्मात मरणार नाही अशी संकल्पना जाहीर केली आणि त्यानंतर त्यांनी अनेक धर्माचा अभ्यास करण्यासाठी प्रयत्न केला. नागपुरातून 5 लोकांना शीख धर्माचा अभ्यास करण्यासाठी अमृतसरला पाठवलं आणि ते 5 लोक अभ्यास करून तर आले की नाही माहीत नाही, पण शीख होऊन मात्र आलेत. ही नागपूरची हिस्ट्री आहे. तर मला असं वाटतं की हा सगळा बॅकग्राऊंड हिस्ट्री आहे आणि याच्यामध्ये जर आपण सगळे लोक एकत्रित येऊ शकतो, यापेक्षा चांगली बाब दुसरी कोणतीही नाही मला असं वाटतं. बनते विमल कीर्तीजी जे नेहमी आमच्यासोबत आहेत, त्यांनी आम्हाला प्रत्येक वेळेस मार्गदर्शन करतात आणि ते प्रत्येक वेळेस प्रबोधन करतात की आपण हे केलं पाहिजे, ते केलं पाहिजे आणि त्याप्रमाणे या कार्यक्रमाची आम्ही अंमलबजावणी करतो आहे. मी अर्थात त्यांचा पण आभारी आहे. डॉक्टर यशवंत मनोहर सरांना आम्ही या कार्यक्रमाचं अध्यक्ष म्हणून पाचारण केलं. त्यांनी खरं म्हणजे त्यांना उद्या पुण्याला कार्यक्रम आहे, पण ते म्हणाले की मी 14 तारखेच्या संध्याकाळी नागपुरात आहे, उद्या सकाळी मला पुण्याला जायचं आहे, पण मी येईल आणि ते आले. त्याबद्दल मी त्यांचा समितीतर्फे अत्यंत आभारी आहे. खरं म्हणजे मी आधी समितीचं थँक्स देतो की त्यांनी या मागच्या 1.5 महिन्यामध्ये हा सगळा कार्यक्रम अत्यंत उत्तम पद्धतीने प्लॅन केला आणि एक्झिक्यूट केला.